नमस्कार. आज आपण एका मोठ्या वैश्विक रहस्यात जरा खोलवर जाणार आहोत. डार्क मॅटर म्हणजे अदृश्य पदार्थ. नमस्कार. हो, हा विषय खरंच खूप गूढ आणि तितकाच महत्वाचा आहे. आपल्यासमोर या विषयावर बरीच माहिती आहे आणि आजच्या या आपल्या चर्चेचा किंवा विश्लेषणाचा म्हणा उद्देश हा आहे की डार्क मॅटर म्हणजे नक्की काय आहे, ते अस्तित्वात आहे याचे पुरावे नेमके काय आहेत. त्याचा शोध कसा घेतला जातोय सध्या? हो, आणि याबद्दल काही वेगळे विचार म्हणजे पर्यायी सिद्धांत वगैरे आहेत का, हे सगळं समजून घेणं. बरोबर. सुरुवातच एका मला वाटतं धक्कादायक माहितीने करूया. आपल्याला हे जे विश्व दिसतं म्हणजे तारे, ग्रह, आपण स्वतः सगळं काही, हो. हे विश्वाच्या एकूण वस्तुमान ऊर्जेच्या फक्त 5% आहे. फक्त 5%. ही कल्पनाच पचायला जड जाते अनेकांना. हे ना. आणि उरलेल्या 95% जवळपास 68% डार्क एनर्जी आहे, जी विश्वाला अजून वेगाने प्रसरण पावण्यास मदत करते असं म्हणतात. हो, ती एक वेगळीच मोठी गोष्ट आहे. आणि उरलेला जो सुमारे 27% भाग आहे, तो हा डार्क मॅटर आहे. म्हणजे विचार करा, दिसणाऱ्या पदार्थाच्या 6 पट जास्त वस्तुमान या अदृश्य डार्क मॅटरचं आहे. अगदी. म्हणजे हे काहीतरी किरकोळ नाहीये. विश्वाचा एवढा मोठा भाग अदृश्य आहे आणि गंमत म्हणजे त्याचीच भूमिका विश्वाच्या सुरुवातीपासून ते आजच्या आकाशगंगांच्या रचनेपर्यंत अत्यंत महत्वाची ठरली आहे. बरोबर. त्याच्याशिवाय विश्व आज जसं आहे तसं नसतं. मग सुरुवात करूया या डार्क मॅटरच्या व्याख्येपासूनच. म्हणजे हे आहे तरी काय नक्की? हीच तर गंमत आहे. याची व्याख्याच त्याच्या नावाप्रमाणे म्हणजे त्याच्या अदृश्य असण्यावर आधारित आहे. म्हणजे नकारात्मक व्याख्या म्हणायची का? अगदी तसंच. डार्क मॅटर हा असा एक काल्पनिक पदार्थ आहे जो प्रकाश किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या विद्युत चुंबकीय किरणांना म्हणजे रेडिओलरीनपासून गॅमा किरणांपर्यंत कशाला शोषत नाही, परावर्तित करत नाही किंवा उत्सर्जितही करत नाही. म्हणूनच तो आपल्याला दिसत नाही कोणत्याही दुर्बिणीतून. बरोबर. त्यामुळं त्याचं अस्तित्व थेटपणे नाही कळत, ते कळतं केवळ त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे. म्हणजे तो दिसणाऱ्या पदार्थांवर आणि खुद्द प्रकाशाच्या मार्गावर जो परिणाम करतो त्यावरून. हो. आणि हीच नकारात्मक व्याख्या त्याच्या शोधाला इतकं मोठं आव्हान बनवते. कारण आपली सगळी खगोलशास्त्रीय उपकरणं, दुर्बिणी ह्या प्रकाश पकडण्यासाठी म्हणजे विद्युतचुंबकीय किरणं पकडण्यासाठी बनवलेले आहेत. म्हणजे डार्क मॅटरचा शोध घेणं हे एका प्रकारे काय म्हणतात त्याला, वैश्विक गुन्हेगारी तपासासारखं आहे. बरोबर आहे. शास्त्रज्ञांना एका अदृश्य घटकाचं अस्तित्व केवळ त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या दृश्य परिणामांवरून शोधावं लागतंय. आणि म्हणूनच त्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात नाही का? हो. मुख्यत्वे 3 पद्धती आहेत. एकतर त्या डार्क मॅटर कणाचा थेट शोध घेण्याचा प्रयत्न करायचा, नाहीतर 2 कण एकत्र येऊन नष्ट झाल्यावर जे कण बाहेर पडतात ते शोधायचे, किंवा मग कण कोलायडरमध्ये त्याला तयार करण्याचा प्रयत्न करायचा. अच्छा. पण दशकांच्या निरीक्षणातून आणि अभ्यासातून या अदृश्य पदार्थाचे काही मूलभूत गुणधर्म तरी समोर आले आहेत, बरोबर? हो, नक्कीच. काही गोष्टी आता बऱ्यापैकी निश्चित झाल्या आहेत. जसं की तो शीत आहे असं म्हणतात. याचा अर्थ काय? शीत म्हणजे त्याचा वेग सापेक्षतावादी नव्हता. म्हणजे सुरुवातीच्या विश्वात तो खूप हळू चालणारा होता. प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत खूप कमी. आणि हा गुणधर्म महत्वाचा का आहे? कारण विश्वातील संरचना म्हणजे आकाशगंगा आणि त्यांचे समूह कसे तयार झाले हे समजून घेण्यासाठी हा गुणधर्म कळीचा आहे. यानुसार आधी डार्क मॅटरचे छोटे समूह तयार झाले आणि ते हळूहळू एकत्र येऊन मोठे प्रभामंडळं बनले. आणि मग याच प्रभामंडळांमध्ये सामान्य पदार्थ म्हणजे वायू आणि धूळ जमा होऊन तारे आणि आकाशगंगा तयार झाल्या. अगदी बरोबर. डार्क मॅटरने जणू काही एक साचा किंवा पाया तयार केला. दुसरा गुणधर्म म्हणजे तो टक्करविरहित आहे. हो. म्हणजे डार्क मॅटर स्वतःच्या कणांशी किंवा सामान्य पदार्थांशी गुरुत्वाकर्षण सोडल्यास अत्यंत क्षीणपणे आंतरक्रिया करतो किंवा जवळजवळ करतच नाही. याला काही पुरावा आहे का? आहे ना. आकाशगंगा समूहांच्या टक्करींच्या निरीक्षणातून याला पुष्टी मिळते. जसं आपण पुढे बुलेट क्लस्टरबद्दल बोलू, त्यात 2 समूहांचं डार्क मॅटर एकमेकांमधून आरपार जातं, पण सामान्य वायू मात्र एकमेकांवर आदळून थांबतो. अच्छा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो गैर बॅरिओनिक आहे. हो. बॅरियॉन म्हणजे आपल्याला माहीत असलेले कण, प्रोटॉन, न्यूट्रॉन. डार्क मॅटर यांपासून बनलेलं नाही. हे कशावरून? हे 2 मुख्य गोष्टींवरून कळतं. एक म्हणजे महास्फोटानंतर लगेच झालेल्या केंद्रीय प्रक्रियेचा सिद्धांत, ज्याला बिग बँग न्यूक्लिओसिंथेसिस किंवा BBN म्हणतात. हा सिद्धांत हायड्रोजन, हेलियम सारख्या हलक्या मूलद्रव्यांच्या निर्मितीबद्दल सांगतो, बरोबर?
अगदी बरोबर. आणि तो विश्वातील एकूण बॅरिओनिक पदार्थाच्या प्रमाणावर एक मर्यादा घालतो, म्हणजे किती सामान्य पदार्थ असू शकतो यावर. आणि गुरुत्वाकर्षणाच्या निरीक्षणातून जेवढं एकूण वस्तुमान दिसतंय ते या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. हो, खूप जास्त. BBN आणि नंतर कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड म्हणजे CMB च्या निरीक्षणातून हे स्पष्ट झालंय की बॅरिओनिक पदार्थ जेमतेम 5% आहे, पण गुरुत्वाकर्षणानुसार एकूण पदार्थ म्हणजे मॅटर सुमारे 27% हवं. म्हणजे उरलेला 22% पदार्थ हा गैर बॅरिओनिक असला पाहिजे आणि तोच डार्क मॅटर. एक्झॅक्टली. त्यामुळे डार्क मॅटर हा कोणत्या तरी आपल्याला माहीत नसलेल्या एक्झॉटिक कणांपासून बनलेला असला पाहिजे, जो आपल्या कणभौतिकीच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये नाहीये. आणि शेवटचा गुणधर्म तो स्थिर आहे. हो, कारण तो विश्वाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणजे अब्जावधी वर्षे मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. याचा अर्थ तो एकतर पूर्णपणे स्थिर असावा किंवा त्याचं आयुष्य विश्वाच्या सध्याच्या वयापेक्षा म्हणजे 13.8 अब्ज वर्ष खूप खूप जास्त असावं. ठीक आहे, तर हे झाले त्याचे गुणधर्म. पण या निष्कर्षांपर्यंत शास्त्रज्ञ पोचले कसे? म्हणजे याची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल ना? हो, नक्कीच आहे. ही काही एका रात्रीत आलेली कल्पना नाही. याची मुळं खूप मागे जातात. कधीपासून? अगदी 1884 मध्ये फ्रेडरिक बॅसलने सिरियस आणि प्रोसिऑन ताऱ्यांच्या निरीक्षणातील विसंगती स्पष्ट करण्यासाठी त्यांच्या अदृश्य साथीदारांची कल्पना मांडली होती, पण डार्क मॅटरच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल आलं 1930च्या दशकात. यान ऊर्त यांनी आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या गतीचा अभ्यास केला होता, बरोबर? हो, आणि त्यांनी सुचवलं की दिसणाऱ्या पदार्थाचं गुरुत्वाकर्षण या ताऱ्यांना आकाशगंगेत एकत्र ठेवण्यासाठी पुरेसं नाहीये, काहीतरी अजून हवं. पण डार्क मॅटरचा पहिला स्पष्ट आणि संख्यात्मक उल्लेख कोणी केला? तो केला 1933 मध्ये स्विस अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ फ्रिट्झ झ्विकी यांनी. अच्छा, झ्विकी. त्यांनी काय केलं होतं? त्यांनी कोमा क्लस्टर नावाच्या हजारो आकाशगंगांच्या एका मोठ्या समूहाचा अभ्यास केला. त्यांनी त्यातल्या आकाशगंगांचे वेग मोजले. आणि त्यांना काय आढळलं? त्यांना आढळलं की या आकाशगंगा इतका प्रचंड वेगाने फिरत आहेत की केवळ त्या समूहात दिसणाऱ्या ताऱ्यांचं आणि आकाशगंगांचं वस्तुमान विचारात घेतलं तर त्यांचं गुरुत्वाकर्षण या आकाशगंगांना एकत्र ठेवूच शकणार नाही. त्या कधीच उडून गेल्या असत्या. बापरे. मग त्यांनी काय निष्कर्ष काढला? त्यांनी व्हायरिल प्रमेय नावाचं एक गणिती सूत्र वापरून गणना केली आणि निष्कर्ष काढला की त्या समूहाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी जेवढं वस्तुमान दिसतंय त्याच्या साधारण 400 पट जास्त वस्तुमान तिथे असायला हवं. 400 पट? हो, आणि या गहाळ वस्तुमानाला त्यांनी जर्मन भाषेत डुंकल माटेरी म्हटलं, ज्याचा अर्थ होतो डार्क मॅटर. पण इतका मोठा दावा असूनही त्यांच्या कामाकडे सुरुवातीला दुर्लक्ष झालं असं म्हणतात. हो, हे खरंय. झ्विकीचं म्हणणं खूपच क्रांतिकारी होतं, पण जवळपास 40 वर्ष वैज्ञानिक समुदायाने ते फारसं गांभीर्याने घेतलं नाही. असं का? पुरावा तर स्पष्ट वाटतोय. त्याची काही कारणं होती. एक म्हणजे त्या काळात विश्वाच्या विस्ताराचा दर मोजणारा हबल स्थिरांक नक्की किती आहे याबद्दल खूप अनिश्चितता होती. त्यामुळे कोमा क्लस्टरचं नेमकं अंतर किती आणि पर्यायाने त्यातल्या आकाशगंगांचं वस्तुमान किती याबद्दल शंका होत्या. अच्छा. दुसरं म्हणजे ताऱ्यांचं वस्तुमान आणि त्यांचा प्रकाश यांच्या गुणोत्तरांबद्दल म्हणजे मास टू लाईट रेशिओज अजून पुरेशी माहिती नव्हती. आणि तिसरं म्हणजे आकाशगंगा समूहांमध्ये प्रचंड प्रमाणात असलेला अतिशय गरम वायू असतो जो क्ष किरणांमध्ये दिसतो, त्याबद्दलही तेव्हा कल्पना नव्हती. हा वायू बॅरिओनिक असला तरी अदृश्य होता. म्हणजे लोकांना वाटलं की कदाचित हे गहाळ वस्तुमान म्हणजे असाच कोणता तरी न दिसणारा सामान्य पदार्थ असेल, डार्क मॅटर वगैरे काही नसेल. बरोबर. त्यामुळे सुरुवातीची शंका पूर्णपणे चुकीची नव्हती, वैज्ञानिक पद्धतीनुसारच होती ती. मग डार्क मॅटरच्या कल्पनेला खरी आणि ठोस पुष्टी कधी आणि कशी मिळाली? ती मिळाली 1970च्या दशकात आणि त्याचं श्रेय जातं खगोलशास्त्रज्ञ वेरा रुबिन आणि त्यांचे सहकारी केंट फोर्ड यांना. त्यांनी काय केलं? केंट फोर्ड यांनी एक नवीन अत्यंत संवेदनशील स्पेक्ट्रोग्राफ विकसित केला होता. त्यामुळे अंधुक वस्तूंच्या वर्णपटांचं विश्लेषण खूप कमी वेळात आणि जास्त अचूकपणे करणं शक्य झालं. आणि वेरा रुबिन यांनी या उपकरणाचा वापर करून त्यांनी अँड्रोमेडासारख्या मोठ्या सर्पिलाकार आकाशगंगांच्या केंद्रापासून वेगवेगळ्या अंतरावर असलेल्या ताऱ्यांच्या आणि वायूंच्या ढगांच्या परिभ्रमणाचा वेग मोजला. त्याची अपेक्षा काय होती? न्यूटनच्या नियमानुसार काय व्हायला हवं होतं? न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार
आणि आकाशगंगेतील दिसणाऱ्या पदार्थाच्या वितरणानुसार जे केंद्राजवळ जास्त आणि बाहेर कमी असतं, केंद्रापासून जसं जसं दूर जावं तसतसा वस्तूंचा परिभ्रमणाचा वेग कमी व्हायला हवा होता. जसं आपल्या सूर्यमालेत होतं, म्हणजे बुध सर्वात वेगात फिरतो आणि नेपच्यून सर्वात हळू. अगदी तसंच, म्हणजे वेग अंतराच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात v = 1/√r कमी व्हायला हवा होता. पण त्यांना काय आढळलं? त्यांना धक्कादायकपणे आढळलं की वेग कमी होण्याऐवजी केंद्रापासून खूप दूरवरच्या ताऱ्यांचा आणि वायूंचा वेग जवळपास स्थिर राहत होता. काही ठिकाणी तर किंचित वाढत पण होता. म्हणजे परिभ्रमण वक्र अपेक्षेप्रमाणे खाली न जाता सपाट, फ्लॅट राहिला. हो, यालाच सपाट परिभ्रमण वक्र फ्लॅट रोटेशन कर्व्ह म्हणतात. हे निरीक्षण केवळ दिसणाऱ्या पदार्थावर आधारित असलेल्या अंदाजांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. आणि याचा अर्थ काय काढला गेला? याचा एकच सरळ अर्थ होता की आकाशगंगेच्या दिसणाऱ्या भागापलीकडेही प्रचंड प्रमाणात वस्तुमान आहे, जे दिसत नाही, पण त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे दूरचे तारेही तितक्याच वेगाने फिरायला बाध्य आहेत. म्हणजे आकाशगंगा या मोठ्या अदृश्य डार्क मॅटरच्या प्रभामंडळांमध्ये, हॅलोजमध्ये वसलेले आहेत. बरोबर. सपाट परिभ्रमण वक्रांचा अर्थ असा होता की जसजसे आपण केंद्रापासून दूर जातो तसतसे त्या त्रिज्येच्या आत येणारं एकूण वस्तुमान वाढतच जातं, जरी तिथे दिसणारा पदार्थ म्हणजे तारे आणि वायू जवळजवळ नसतात. रुबिन यांचे निष्कर्ष लगेच स्वीकारले गेले का? नाही. सुरुवातीला त्यांनाही शंकेला सामोरं जावं लागलं. पण जेव्हा त्यांनी आणि इतर अनेक खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अनेक सर्पिलाकार आकाशगंगांमध्ये हेच सपाट वक्र मोजले, तेव्हा मात्र पुरावा इतका जबरदस्त होता की तो नाकारता आला नाही. म्हणजे झ्विकीच्या मूळ प्रस्तावानंतर जवळपास 40 वर्षांनी सुधारित तंत्रज्ञान वापरून आणि वेगळ्या प्रमाणावर आकाशगंगांच्या पातळीवर केलेल्या अभ्यासातून मिळालेल्या या पुराव्यामुळे डार्क मॅटर अखेर वैज्ञानिक जगत स्वीकारलं गेलं. हो, हा एक मोठा टप्पा होता डार्क मॅटरच्या संशोधनातला. हे तर झाले ऐतिहासिक पुरावे झ्विकी आणि रुबिन. पण आज आपल्याकडे या पलीकडे जाऊन अजून ठोस आणि वेगळ्या प्रकारचे पुरावे आहेत का? हो, नक्कीच. डार्क मॅटरच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे ही जी गहाळ वस्तुमानाची समस्या आहे, ती केवळ आकाशगंगांच्या पातळीवर नाही, तर वेगवेगळ्या खगोलीय प्रमाणांवर, स्केल्सवर सातत्याने दिसून येते. अगदी लहान बटू आकाशगंगांपासून ते संपूर्ण दृश्यविश्वाच्या संरचनेपर्यंत. आपण आकाशगंगेच्या पातळीवरचा पुरावा तर पाहिला, सपाट परिभ्रमण वक्र. हो, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणानुसार केंद्रापासून दूर जाताना वेग कमी व्हायला हवा, v = 1/√r. पण निरीक्षणानुसार वेग स्थिर राहतो, v = कॉन्स्टंट. याचा सरळ अर्थ आहे की आकाशगंगेच्या दृश्यभागापलीकडेही मोठ्या प्रमाणात वस्तुमान आहे, जे एका विशाल अदृश्य डार्क मॅटर प्रभामंडळाच्या हॅलोच्या स्वरूपात आहे. आणि हे प्रभामंडळ आकाशगंगेतील तारे आणि वायू यांच्या एकूण वस्तुमानापेक्षा खूप जास्त मोठं आहे. आता आकाशगंगा समूहांच्या पातळीवर काय पुरावे आहेत? तुम्ही झ्विकींच्या निरीक्षणाचा उल्लेख केला होता. हो, झ्विकींचं मूळ निरीक्षण आधुनिक उपकरणांनी तपासल्यावरही तेच दिसतं. समूहांमधील आकाशगंगा इतक्या वेगाने फिरत आहेत की केवळ दिसणाऱ्या पदार्थाचं म्हणजे तारे, वायू, गुरुत्वाकर्षण त्यांना एकत्र ठेवू शकत नाही. प्रचंड अतिरिक्त वस्तुमान आवश्यक आहेच. आणि याशिवाय दुसरा कोणता महत्वाचा पुरावा आहे समूहांमध्ये? तो म्हणजे गुरुत्वीय भिंग, ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग. अच्छा, आइन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत इथे उपयोगी पडतो. अगदी. आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार वस्तुमान आपल्या भोवताळच्या अवकाशकालाला वाकवतं आणि प्रकाश सरळ रेषेत न जाता त्या वाकलेल्या मार्गाने प्रवास करतो. मग आकाशगंगा समूह कसे भिंगासारखे काम करतात? आकाशगंगा समूहांसारख्या प्रचंड वस्तुमानाच्या वस्तू त्यांच्या मागे असलेल्या अजून दूरच्या आकाशगंगांमधून येणारा प्रकाश वाकवतात. त्यामुळे आपल्याला त्या मागच्या आकाशगंगांच्या प्रतिमा थोड्याशा विकृत झालेल्या दिसतात किंवा काही वेळा त्यांच्या अनेक प्रतिमा दिसतात. जणू काही एका अदृश्य भिंगातून आपण त्यांना पाहतोय. बरोबर. या प्रतिमांच्या विकृतीचं वीक लेन्सिंग किंवा अनेक प्रतिमांचं स्ट्रॉंग लेन्सिंग अत्यंत काळजीपूर्वक मापन करून खगोलशास्त्रज्ञ त्या समूहातील एकूण वस्तुमानाचा नकाशा तयार करू शकतात. मग ते वस्तुमान दिसणारं असो वा अदृश्य. आणि या नकाशांमधून काय स्पष्ट होतं?
या नकाशांमधून अगदी स्पष्टपणे दिसतं की समूहांमधील एकूण वस्तुमानापैकी जवळपास 80 ते 85% वस्तुमान हे डार्क मॅटरच्या एका विशाल, साधारणपणे गुळगुळीत अशा प्रभामंडळात आहे. दिसणारे तारे आणि वायू हे त्या मानाने खूपच कमी आहेत. आता या संदर्भात बुलेट क्लस्टर नावाच्या एका विशिष्ट वस्तूचा उल्लेख होतो. ते काय प्रकरण आहे? तिथे काय विशेष दिसलं? हो, बुलेट क्लस्टर 1E065756 हे डार्क मॅटरच्या अभ्यासातलं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. हे मुळात दोन मोठ्या आकाशगंगा समूहांच्या अतिवेगवान टक्करीचा परिणाम आहे. टक्कर झाल्यानंतर काय झालं? निरीक्षणांमधून विविध घटकांचे एक स्पष्ट विभाजन झालेलं दिसतं. कसं? बघा, दोन्ही समूहामधल्या ज्या मूळ आकाशगंगा होत्या त्यातले तारे वगैरे त्या एकमेकांमधून जवळपास काहीही परिणाम न होता सुसाट वेगाने आरपार निघून गेल्या, कारण तारे खूप लहान आणि एकमेकांपासून खूप दूर असतात. ठीक आहे. आणि वायूचं काय झालं? दोन्ही समूहांमधला जो प्रचंड मोठा आंतरसमूह वायू होता, इंट्राक्लस्टर गॅस होता, जो बॅरियॉनिक वस्तुमानाचा मोठा भाग असतो, तो मात्र एकमेकांवर जोरात आदळला. वायू का आदळला? कारण वायूमध्ये विद्युतचुंबकीय अंतरक्रिया होतात, त्यामुळे टक्कर झाल्यावर एक मोठा शॉकवेव्ह तयार झाला, जो बुलेटसारखा दिसतो, म्हणून याचं नाव बुलेट क्लस्टर. आणि हा वायू क्ष-किरणांमध्ये खूप तेजस्वी दिसतो. या टक्करीमुळे वायूचा वेग खूप कमी झाला आणि तो मागे राहिला. म्हणजे तारे पुढे गेले, वायू मागे राहिला. आता खरी गंमत काय आहे? खरी गंमत आहे, जेव्हा आपण गुरुत्वीय भिंगाद्वारे काढलेला एकूण वस्तुमानाचा नकाशा पाहतो, हा नकाशा दाखवतो की बहुतेक वस्तुमान हे मागे राहिलेल्या वायूच्या जागी नाहीये, तर ते आकाशगंगांसोबतच पुढे निघून गेलं आहे. काय म्हणताय? म्हणजे वस्तुमानाचं केंद्र आणि सामान्य बॅरियॉनिक पदार्थाचं म्हणजे गरम वायूचं केंद्र स्पष्टपणे वेगळं झालं. अगदी बरोबर. हेच तर बुलेट क्लस्टरचं महत्त्व आहे. प्रणालीतील बहुतांश वस्तुमान म्हणजे डार्क मॅटर हे बहुतांश सामान्य बॅरियॉनिक पदार्थापासून गरम वायू स्पष्टपणे वेगळं झालेलं दिसते. आणि हे कशाचा पुरावा आहे? हे डार्क मॅटरच्या टक्करविरहित कोलिजनलेस स्वभावाचं थेट आणि अत्यंत प्रभावी प्रमाण आहे. डार्क मॅटर कशाशीच गुरुत्वाकर्षण सोडून आंतरक्रिया करत नसल्यामुळे टक्करीतून आरपार गेला, तर सामान्य वायू मात्र एकमेकांना धडकून मागे राहिला. आणि हे मॉडिफाईड ग्रॅव्हिटी मॉन्ड सारख्या पर्यायी सिद्धांतांसाठी अडचणीचं ठरतं. हो, मोठं आव्हान आहे. कारण मॉन्ड सारखे सिद्धांत गुरुत्वाकर्षण थेट दिसणाऱ्या बॅरियॉनिक पदार्थाशी जोडतात. मग ते हे वस्तुमान आणि वायूचं केंद्र वेगळं होणं कसं स्पष्ट करणार? बरोबर. आता तिसऱ्या पातळीवर येऊया, वैश्विक पातळीवर, कॉस्मॉलॉजिकल स्केल. इथे काय पुरावे आहेत? इथे सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी किंवा CMB. ही महास्फोटानंतर उरलेली प्रारण आहेत, बरोबर? विश्व सुमारे 3,80,000 वर्षांचं असतानाची. हो. ही जणू काही विश्वाच्या बाल्यावस्थेची तसबीर आहे. या तापमानामध्ये अगदी सूक्ष्म फरक आहेत, जे आपल्याला दिसणाऱ्या भविष्यातील संरचनांची म्हणजे आकाशगंगा, त्यांचे समूह वगैरेंची बीजे होती. आणि या तापमानाच्या फरकामधून डार्क मॅटरबद्दल कसं कळतं? या फरकांचे आकाशातील सांख्यिकीय गुणधर्म, विशेषतः त्यांचा कोणीय शक्तिवर्णपट अँग्युलर पॉवर स्पेक्ट्रम, याचं अत्यंत बारकाईने विश्लेषण केलं जातं. आणि हे विश्लेषण आपल्याला विश्वातील विविध घटकांच्या म्हणजे सामान्य बॅरियॉनिक पदार्थ, डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी यांच्या घनतेबद्दल आश्चर्यकारकपणे अचूक माहिती देतं. आणि निष्कर्ष काय आहे? कॉस्मॉलॉजिकल मॉडेल आहे आणि ज्यात डार्क मॅटरचा मोठा वाटा सुमारे 27% आणि डार्क एनर्जीचा मोठा वाटा सुमारे 68% गृहीत धरलेला आहे. हे CMBच्या निरीक्षणाशी तंतोतंत जुळतं. म्हणजे डार्क मॅटर शिवायचे मॉडेल हे निरीक्षण स्पष्ट करू शकत नाहीत. नाही, अजिबात नाही. त्या फरकांच्या पॅटर्नची उंची आणि जागा म्हणजे पीक्स अँड ट्रॉप्स इन द पॉवर स्पेक्ट्रम डार्क मॅटरच्या प्रमाणावर खूप अवलंबून असते. डार्क मॅटर नसेल तर हे जुळत नाही. हा खूपच शक्तिशाली पुरावा वाटतोय. अजून काही आहे वैश्विक पातळीवर? हो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्वातील मोठ्या संरचनांची निर्मिती, लार्ज स्केल स्ट्रक्चर फॉर्मेशन. आज आपण पाहतो की आकाशगंगा आणि त्यांचे समूह एका विशाल कॉस्मिक वेबसारख्या जाळ्यात रचलेले आहेत. हे जाळं कसं तयार झालं? याचं डार्क मॅटरशी काय संबंध? संबंध असा आहे की सुरुवातीच्या विश्वात म्हणजे पहिल्या काही लाख वर्षांमध्ये सामान्य बॅरियॉनिक पदार्थ हा फोटॉनसोबत घट्टपणे जोडलेला होता. त्यामुळे त्यावर प्रारणदाब खूप जास्त होता आणि तो गुरुत्वाकर्षणाखाली सहजपणे एकत्र येऊ शकत नव्हता. म्हणजे त्याला स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने गोळा व्हायला अडथळा येत होता. बरोबर.
पण डार्क मॅटरचं तसं नव्हतं. तो विद्युत चुंबकीय क्रिया करत नसल्यामुळे त्यावर या प्रारणदाबाचा काहीही परिणाम होत नव्हता. अच्छा, म्हणजे तो खूप आधीपासून गुरुत्वाकर्षणाने एकत्र यायला लागला होता. अगदी. महास्फोटानंतर लगेचच जिथे डार्क मॅटरची घनता किंचित जास्त होती तिथे तो गुरुत्वाकर्षणाने एकत्र येऊ लागला. त्याने लहान प्रभामंडळे किंवा गुरुत्वीय विहिरी तयार करायला सुरुवात केली. आणि मग सामान्य पदार्थाचं काय झालं? जेव्हा विश्व पुरेसं थंड झालं, सुमारे 3,80,000 वर्षांनी, ज्याला रिकम्बिनेशन म्हणतात, तेव्हा सामान्य बॅरियॉनिक पदार्थ फोटॉनपासून वेगळा झाला आणि तो या डार्क मॅटरने आधीच तयार करून ठेवलेल्या गुरुत्वीय विहिरींमध्ये ओढला गेला आणि जमा होऊ लागला. म्हणजे डार्क मॅटरने जणू काही एक साचा किंवा स्कॅफोल्डिंग पुरवलं, ज्यावर सामान्य पदार्थाच्या इमारती, आकाशगंगा उभ्या राहिल्या. परफेक्ट. या स्कॅफोल्डिंगमुळे संरचना निर्मितीला एक महत्त्वपूर्ण हेडस्टार्ट मिळाला. डार्क मॅटर नसता तर केवळ बॅरियोनिक पदार्थातील सुरुवातीचे सूक्ष्म घनता फरक आज आपण पाहतो त्या 13.8 अब्ज वर्षांच्या काळात एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्यांचे समूह आणि महासमूहांमध्ये रूपांतरित होऊ शकले नसते. वेळच पुरला नसता. आणि हे संगणकीय सिम्युलेशनमध्ये पण दिसतं. हो, डार्क मॅटर समाविष्ट असलेले संगणकीय सिम्युलेशन हे आज दिसणारं कॉस्मिक वेब अतिशय यशस्वीरित्या तयार करतात. डार्क मॅटर काढून टाकलं तर सिम्युलेशनमधलं विश्व आपल्या विश्वासारखं दिसत नाही. ते पुरावे बरेच आहेत. आकाशगंगा, त्यांचे समूह, बुलेट क्लस्टर, CMB, मोठी संरचना, सगळीकडे डार्क मॅटरची गरज दिसतेय. हो, पुरावे खूप व्यापक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या निरीक्षणांमधून आलेले आहेत. मग आता कळीचा प्रश्न येतो की हे डार्क मॅटर आहे तरी काय? म्हणजे कोणत्या कणांचं बनलंय? आपल्याला हे तर माहीत झाले की ते बॅरियोनिक नाहीये, म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनचं नाही. बरोबर. शास्त्रज्ञांनी आधी तपासलं होतं की ते मॅकोज, मॅसिव्ह ॲस्ट्रोफिजिकल कॉम्पॅक्ट हेलो ऑब्जेक्ट्स असू शकतात का? म्हणजे अंधुक तारे, मृत तारे, पांढरे बटू, न्यूट्रॉन तारे किंवा मग ब्लॅक होल. पण ते नाहीयेत हे कसं कळलं? 1990च्या दशकात मॅकोज आणि इरोजसारख्या मोठ्या मायक्रोलेन्सिंग सर्वेक्षणांनी आपल्या आकाशगंगेच्या प्रभामंडळात अशा वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही प्रमाणात अशा वस्तू सापडल्या, पण त्यांची संख्या डार्क मॅटरचं प्रचंड प्रमाण 27% स्पष्ट करण्यासाठी अजिबात पुरेशी नव्हती. आणि नंतर हबल दुर्बिणीच्या निरीक्षणांनी पण याला दुजोरा दिला. हो. शिवाय आपण आधी म्हटल्याप्रमाणे BBN आणि CMB डेटानुसार विश्वातील एकूण बॅरियोनिक पदार्थाचं प्रमाणच मर्यादित आहे, सुमारे 5%. तर गुरुत्वाकर्षणानुसार एकूण पदार्थाचं प्रमाण सुमारे 27% हवं. हा जो मोठा फरक आहे तो स्पष्ट करतो की डार्क मॅटर हे गैर बॅरियोनिकच असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला उत्तरासाठी कणभौतिकीच्या स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडेच पाहावं लागणार. अगदी. आणि इथेच गोष्ट अजून रोचक होते, कारण सध्याचे जे आघाडीचे उमेदवार आहेत ते कणभौतिकीमधील इतर स्वतंत्र समस्या सोडवण्यासाठी किंवा स्टँडर्ड मॉडेलचा विस्तार करण्यासाठी मांडलेल्या सिद्धांतांमधनं नैसर्गिकरित्या आले आहेत. म्हणजे ते केवळ डार्क मॅटरसाठी तयार केलेले नाही. त्यातले प्रमुख उमेदवार आहेत विम्स. WIMPs म्हणजे वीकली इंटरॅक्टिंग मॅसिव्ह पार्टिकल्स, क्षीण आंतरक्रिया करणारे जड कण. बरोबर. हे अनेक दशकांपासून सर्वात प्रमुख उमेदवार मानले गेले आहेत. त्यांची व्याख्याच त्यांच्या गुणधर्मांवरून केली जाते. कोणते गुणधर्म? एकतर ते जड, मॅसिव्ह आहेत. त्यांचं वस्तुमान प्रोटॉनच्या काही पटींपासून ते हजारो पटींपर्यंत असू शकतं. साधारण 1 GeV² ते 1000 GeV² किंवा त्याहूनही जास्त, ज्यामुळे ते सुरुवातीच्या विश्वात शीत होते, म्हणजे हळू चालणारे होते. दुसरं म्हणजे ते क्षीण आंतरक्रिया करणारे आहेत. हो, म्हणजे ते फक्त वीक न्यूक्लिअर फोर्स आणि गुरुत्वाकर्षणाद्वारेच आंतरक्रिया करतात. ते विद्युत चुंबकीय बल अनुभवत नाहीत, म्हणूनच ते अदृश्य किंवा डार्क आहेत. आणि तिसरं, ते स्थिर आहेत. हो, कारण ते विश्वाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहेत. पण हे WIMPs येतात कुठून, कोणत्या सिद्धांतामधून? ते स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडे जाणाऱ्या अनेक सिद्धांतांमधून येतात. सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सुपरसिमेट्री, सुसी. सुपरसिमेट्री काय आहे? मध्ये जो सर्वात हलका सुपरसिमेट्रिक कण असतो, ज्याला अनेकदा न्यूट्रिलिनो म्हणतात, तो स्थिर असतो आणि त्याचे गुणधर्म अगदी विम्स सारखेच असतात. अच्छा. आणि या विम्स बद्दल विम्प मिरेकल असं काहीतरी म्हणतात.
ते काय आहे? हो, ही खूपच आकर्षक गोष्ट आहे. विम्प मिरॅकल म्हणजे काय तर बघा, सुरुवातीच्या अत्यंत उष्ण आणि घन विश्वात विम्स सतत तयार होत होते आणि एकमेकांवर आदळून नष्टही होत होते. एक प्रकारचा समतोल होता. हो, पण जसं विश्व प्रसरण पावलं आणि थंड झालं तशी नवीन विम्स तयार होण्याची प्रक्रिया थांबली आणि अजून थोड्या वेळाने विश्व इतकं विरळ झालं की विम्स एकमेकांना भेटून नष्ट होण्याची शक्यताही खूप कमी झाली. म्हणजे त्यांचा विनाश थांबला. बरोबर. त्यामुळे त्यांची एक विशिष्ट संख्या किंवा अवशेष घनता विश्वात शिल्लक राहिली. आता गंमत इथे आहे की जर आपण असं गृहीत धरलं की या कणांचं वस्तुमान आणि आंतरक्रियेची ताकद ही साधारणपणे वीक न्यूक्लिअर फोर्सच्या स्केलवरची आहे, म्हणजे 100 GeVच्या आसपास वस्तुमान, तर त्यांची आज शिल्लक राहिलेली अवशेष घनता किती असेल याचं गणित करता येतं. आणि ती किती येते? आश्चर्य म्हणजे ती घनता आज खगोलशास्त्रीय निरीक्षणांमधून मिळालेल्या डार्क मॅटरच्या घनतेशी, म्हणजे एकूण वस्तुमान ऊर्जेच्या सुमारे 27% तंतोतंत जुळते. काय सांगताय? हा योगायोग आहे की यात काहीतरी खोल अर्थ आहे. हाच तो WIMP मिरॅकल. हा योगायोग इतका जबरदस्त होता की त्यामुळे WIMPs अनेक वर्षांपर्यंत डार्क मॅटरचे सर्वात प्रमुख आणि आकर्षक उमेदवार मानले गेले. जणू काही निसर्गानेच वीक स्केल फिजिक्स आणि डार्क मॅटरचा संबंध जुळवून आणला होता. पण आता WIMPचा शोध अयशस्वी ठरतोय असं वाटतंय, त्यामुळे इतर उमेदवारांकडे लक्ष जाते, बरोबर? हो, WIMP शोधाच्या प्रयोगांनी अजून निर्णायक यश न दिल्यानं आता दुसरा एक महत्त्वाचा उमेदवार जो खूप वेगळ्या प्रकारचा आहे त्याच्याकडे शास्त्रज्ञांचं लक्ष वेधलं जातंय. तो म्हणजे ॲक्सियॉन. ॲक्सियॉन हा कण कशासाठी प्रस्तावित केला गेला होता? हा पण डार्क मॅटरसाठीच? नाही, गंमत म्हणजे ॲक्सियॉन हा मुळात डार्क मॅटरसाठी नाही, तर 1977 मध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्समधील एका अत्यंत गहन समस्येचं, ज्याला स्ट्रॉंग CP प्रॉब्लेम म्हणतात, निराकरण करण्यासाठी प्रस्तावित केला गेला होता. पेसी-क्विन सिद्धांतानुसार हा कण अस्तित्वात असावा. म्हणजे हा पण एका वेगळ्या सैद्धांतिक गरजेतून आला आहे. अगदी. आणि ह्या सिद्धांतानुसार ॲक्सियॉन हे अत्यंत हलके कण असतील, म्हणजे इलेक्ट्रॉनपेक्षा अब्जावधी पट हलके, वस्तुमान साधारण 1 μeV c² आसपास, आणि ते आपल्या सामान्य पदार्थाशी अत्यंत क्षीणपणे आंतरक्रिया करत असतील. WIMPच्या अगदी उलट, ते जड होते, हे अत्यंत हलके. बरोबर. आणि ते सुरुवातीच्या विश्वात विम्पसारखे थर्मल प्रक्रियेतून नाही, तर मिसअलाइनमेंट मेकॅनिझम नावाच्या एका वेगळ्याच प्रक्रियेतून प्रचंड संख्येने तयार झाले असावेत. याचा परिणाम काय होतो? यामुळे ते आज विश्वात एखाद्या सुसंगत, लहरींसारख्या क्षेत्राच्या स्वरूपात अस्तित्वात असतील, कणांच्या गर्दीसारखे नाही. लवकरच शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की जर ॲक्सियॉनचं वस्तुमान आणि आंतरक्रिया योग्य प्रमाणात असेल तर तो एक उत्तम शीत डार्क मॅटर उमेदवार असू शकतो. म्हणजे हलका असूनही तो शीट डार्क मॅटर म्हणून काम करू शकतो. हो, कारण तो थर्मल पद्धतीने तयार झालेला नाही आणि त्याच्या अत्यंत कमी वस्तुमानामुळे आणि लहरींसारख्या स्वरूपामुळे तो खगोलभौतिकीय स्तरावर काही वेगळे परिणाम दाखवू शकतो. उदाहरणार्थ, ॲक्सियॉन डार्क मॅटरमुळे आकाशगंगांच्या प्रभामंडळांच्या केंद्राजवळ एक विशिष्ट प्रकारची घनतेची रचना, ज्याला सॉलिटॉन कोर्स म्हणतात, तयार होऊ शकते, जी WIMP मॉडेलने वर्तवलेल्या कस्पी प्रोफाईलपेक्षा कस्पी प्रोफाईल्स वेगळी असेल. अच्छा, म्हणजे ॲक्सियॉनच्या निरीक्षणात्मक खुणा वेगळ्या असू शकतात. हो, त्यामुळे आता ॲक्सियॉनचा शोध घेण्यासाठी खूप नवनवीन प्रयोग सुरू आहेत. या 2 प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त अजून काही शक्यतांचा विचार केला जातोय का? हो, अनेक इतर कल्पना आहेत. उदाहरणार्थ, स्टेराईल न्यूट्रिनोज. हो, आपल्याला माहीत असलेल्या 3 प्रकारच्या न्यूट्रिनॉनचे ते काल्पनिक उजव्या हाताचे राईट हँडेड प्रतिरूप असतील, जे वीक फोर्समध्ये भाग घेत नाहीत. ते पुरेसे जड असतील तर डार्क मॅटर असू शकतात. प्रिमॉर्डियल ब्लॅक होल्स. म्हणजे महास्फोटानंतर पहिल्या सेकंदातच अत्यंत घन भागांच्या कोसळण्यामुळे तयार झालेले ब्लॅक होल. हे बॅरियॉनिक नसतील, मात्र विविध निरीक्षणांनी त्यांच्या वस्तुमानावर आणि संख्येवर खूप कडक मर्यादा आणल्या आहेत. आणि डार्क सेक्टर ही काय कल्पना आहे?
ही एक खूप व्यापक कल्पना आहे. कदाचित डार्क मॅटर हा एकच कण नसून आपल्या स्टँडर्ड मॉडेलप्रमाणेच अनेक डार्क कण आणि त्यांच्यात काम करणाऱ्या डार्क बलांचा, फोर्सेसचा बनलेलं एक संपूर्ण डार्क सेक्टर असेल. बापरे, म्हणजे अदृश्य पदार्थाचं स्वतःचं एक वेगळं विश्व. हो, आणि हा डार्क सेक्टर आपल्या जगाशी अत्यंत क्षीणपणे जोडलेला असेल, कदाचित डार्क फोटॉन किंवा डार्क हिग्स बोसॉन सारख्या कणांमार्फत. ही अर्थातच अजून खूप काल्पनिक पातळीवरची चर्चा आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे विम्प आणि ॲक्शॉन सारखे प्रमुख उमेदवार आहेत आणि इतरही शक्यता आहेत. पण मग यांचा शोध घेण्यासाठी नक्की काय प्रयत्न चालू आहेत? तुम्ही 3 मार्गांचा उल्लेख केला होता. हो, डार्क मॅटर कणाचा शोध घेण्यासाठी जगभरात एक मोठी त्रिसूत्री मोहीमच चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिला मार्ग आहे थेट शोध. डायरेक्ट डिटेक्शन? यात काय करतात? या प्रयोगांचा मुख्य उद्देश आपल्या आकाशगंगेच्या प्रभामंडळातून फिरत असलेल्या डार्क मॅटरच्या कणाची पृथ्वीवरील एका अत्यंत संवेदनशील डिटेक्टरमधील अणुकेंद्रकाशी होणारी थेट टक्कर नोंदवणे आहे. म्हणजे आपण सूर्यमालेसोबत आकाशगंगेतून फिरताना या डार्क मॅटरच्या वाऱ्यातून जातोय आणि एखादा कण आपल्या डिटेक्टरला धडकेल अशी अपेक्षा आहे. अगदी बरोबर. अब्जावधी डार्क मॅटर कण दर सेकंदाला पृथ्वीच्या प्रत्येक चौरस सेंटीमीटरमधून आरपार जात असले तरी त्यांची सामान्य पदार्थाशी टक्कर होण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण त्यांची आंतरक्रिया अत्यंत क्षीण आहे. आणि जर टक्कर झालीच तर काय होतं? टक्कर झाल्यास डार्क मॅटर कण डिटेक्टरमधील अणुकेंद्रकाला किंचित ऊर्जा देतो, ज्यामुळे ते अणुकेंद्रक मागे ढकललं जातं. न्यूक्लिअर रिकॉईल. ही ऊर्जा खूप कमी असते, साधारण काही किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट केईव्ही. इटलीतील ग्रँड सॅसो नॅशनल लॅबोरेटरी, अमेरिकेतील सॅनफोर्ड अंडरग्राउंड रिसर्च फॅसिलिटी केले जातात. कशासाठी? पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत पडणाऱ्या कॉस्मिक किरणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी. ही कॉस्मिक किरणं डिटेक्टरमध्ये डार्क मॅटरसारखाच सिग्नल देऊ शकतात. खोल जमिनीखाली खडकांचं आवरण या किरणांना अडवतं. अच्छा. आणि डिटेक्टर स्वतः कसे असतात? डिटेक्टर अत्यंत शुद्ध पदार्थांचे बनवलेले असतात, जेणेकरून त्यांच्यात नैसर्गिकरित्या असलेल्या किरणोत्सारी समस्थानिकांपासून कमीत कमी व्यत्यय येईल. अनेक प्रयोगांमध्ये झेनॉन किंवा आर्गॉनसारखे नोबल वायू वापरले जातात, जे मोठ्या टाक्यांमध्ये द्रवरूपात ठेवलेले असतात. आणि टक्कर झाली हे नक्की कसं कळतं? जेव्हा डार्क मॅटर कण किंवा पार्श्वभूमीतील एखादा कण वायूच्या अणुकेंद्रकाला धडकतो, तेव्हा 2 प्रकारचे सिग्नल तयार होतात. एक म्हणजे तात्काळ बाहेर पडणारा प्रकाशाचा फ्लॅश, सिंटिलेशन लाईट S1, आणि दुसरा म्हणजे टक्करमुळे अणूमधून बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन, आयोनायझेशन इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन विद्युत क्षेत्र वापरून वायूच्या पृष्ठभागावर खेचले जातात आणि तिथे ते अजून एक मोठा प्रकाशाचा सिग्नल S2 तयार करतात. या S1 आणि S2 सिग्नलवरून काय माहिती मिळते? या दोन्ही सिग्नल्सच्या वेळा आणि तीव्रतेवरून टक्करीचं नेमकं स्थान त्रिमिती अवकाशात ठरवता येतं आणि टक्करीची ऊर्जा किती होती हे कळतं. शिवाय S2 आणि S1 सिग्नलच्या गुणोत्तरावरून ती टक्कर इलेक्ट्रॉनमुळे झाली की अणुकेंद्रकामुळे झाली हे ओळखता येतं. डार्क मॅटरची टक्कर अणुकेंद्रकाशी अपेक्षित आहे, तर बहुतेक पार्श्वभूमी व्यत्यय इलेक्ट्रॉनशी टक्कर देतात. म्हणजे यामुळे खरा सिग्नल आणि पार्श्वभूमीतील व्यत्यय वेगळा करता येतो? LZ, झिनॉन, NT, पांडाक्स हे याच प्रकारचे प्रयोग आहेत का? हो, हे सध्याचे आघाडीचे थेट शोध प्रयोग आहेत, जे शेकडो किलोग्रॅम ते काही टन वजनाचे डिटेक्टर्स वापरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विम शोधाच्या मर्यादा खूप खाली आणल्या आहेत. जुलै 2025 मध्ये LZने प्रकाशित केलेल्या निकालानुसार विशिष्ट वस्तुमान असलेल्या 9 GeV पेक्षा जास्त विम्सचा कोणताही खात्रीलायक पुरावा मिळालेला नाही. म्हणजे अजून थेट पुरावा नाही, पण मर्यादा कडक होत चालल्या आहेत. बरोबर. जर विम्प असेल तर त्याची आंतरक्रिया आपण सुरुवातीला विचार केला होता त्यापेक्षाही खूपच जास्त क्षीण असली पाहिजे. आता दुसरा मार्ग आहे अप्रत्यक्ष शोध, इनडायरेक्ट डिटेक्शन. हा कसा वेगळा आहे? हा दृष्टिकोन थेट शोधाच्या अगदी उलट आहे. इथे आपण डार्क मॅटर कणांची डिटेक्टरशी होणारी टक्कर शोधत नाही, तर आपण अवकाशात दुसरीकडे पाहतो. कुठे? जिथे डार्क मॅटरची घनता खूप जास्त असण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी जर डार्क मॅटर कण स्वतःचेच अँटीपार्टिकल असतील, जसं अनेक WIMP मॉडेल्समध्ये मानलं जातं, तर अशा घन ठिकाणी 2 डार्क मॅटर कण एकमेकांवर आदळून नष्ट होऊ शकतात. ॲनिहिलेशन. किंवा जर डार्क मॅटर कण अस्थिर असेल तर त्याचा क्षय होऊ शकतो.
आणि या विनाशामधून किंवा क्षयामधून काय बाहेर पडतं? या प्रक्रियांमधून आपल्याला माहीत असलेले उच्च ऊर्जा असलेले सामान्य कण बाहेर पडू शकतात, जसं की गॅमा किरण, न्यूट्रिनो किंवा पॉझिट्रॉन आणि अँटीप्रोटॉनसारखे अँटीमॅटर कण. म्हणजे अप्रत्यक्ष शोध म्हणजे डार्क मॅटरच्या अवशेषांचा शोध घेणे. अगदी. आपण हे अवशेष कण शोधण्यासाठी शक्तिशाली दुर्बिणी वापरतो. मग कोणत्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केलं जातं जिथे डार्क मॅटरची घनता जास्त असेल? हो, विनाशाचा दर हा डार्क मॅटरच्या घनतेच्या वर्गाच्या प्रमाणात असतो, रो स्क्वेअर. त्यामुळे जिथे घनता जास्त तिथे सिग्नल मजबूत असायला हवा. अशी ठिकाणं म्हणजे एक तर आपल्या आकाशगंगेचं केंद्र. हो, ते सर्वात जवळचं आणि घन ठिकाण आहे. पण तिथे एक अडचण आहे की आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात इतर अनेक खगोलभौतिकीय प्रक्रिया चालू असतात. उदाहरणार्थ प्रचंड मोठे ब्लॅक होल, पल्सार, सुपरनोवाचे अवशेष, ज्या स्वतःच उच्च ऊर्जा कण निर्माण करतात. त्यामुळे डार्क मॅटरचा सिग्नल या पार्श्वभूमीतून वेगळा काढणं खूप कठीण आहे. तरीही काही संकेत मिळाले आहेत का केंद्रातून? फर्मी लार्ज एरिया टेलिस्कोपने आकाशगंगेच्या केंद्रातून येणाऱ्या काही GeV स्केलच्या गॅमा किरणांचा एक अतिरिक्त प्रवाह एक्सेस नोंदवला आहे, जो सुरुवातीला विम्प विनाशाशी सुसंगत वाटत होता. पण आता अनेक शास्त्रज्ञांना वाटतं की त्याचं स्पष्टीकरण कदाचित हजारो न दिसलेल्या पल्सारमध्ये असू शकतो. त्यामुळे तो अजूनही चर्चेचा विषय आहे. केंद्राव्यतिरिक्त अजून कुठे पाहतात? बटू गोलाकार आकाशगंगा. ड्वार्फ स्पेरोइडल गॅलेक्सीज? त्या का? या आपल्या आकाशगंगेभोवती फिरणाऱ्या लहान अंधुक आकाशगंगा आहेत. त्यांच्याबद्दल विशेष गोष्ट म्हणजे त्यांचं वस्तुमान ते प्रकाश गुणोत्तर खूप जास्त आहे. म्हणजे त्या जवळजवळ पूर्णपणे डार्क मॅटरने बनलेल्या आहेत असं दिसतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात ताले बनण्याची प्रक्रिया थांबलेली आहे आणि इतर खगोलभौतिकीय पार्श्वभूमी खूप कमी आहे. त्यामुळे त्या डार्क मॅटरच्या अप्रत्यक्ष शोधासाठी खूप स्वच्छ आणि आदर्श जागा मानल्या जातात. आणि यासाठी कोणती उपकरणं वापरली जातात? गॅमा किरणांसाठी फर्मीलॅट ही अवकाशातील दुर्बीण आणि जमिनीवरील चेरेनकोव्ह दुर्बिणींचे ॲरे जसे की HESS, व्हेरितास, मॅजिक आणि भविष्यातील खूप मोठी चेरेनकोव्ह टेलिस्कोप ॲरे CTA. न्यूट्रिनोसाठी दक्षिण ध्रुवावर बर्फाखाली असलेला आईस क्यूब नावाचा प्रचंड मोठा डिटेक्टर आहे. आणि या अप्रत्यक्ष शोधात काही निर्णायक यश मिळालंय? इथेही अजूनपर्यंत कोणताही स्पष्ट आणि खात्रीशीर सिग्नल मिळालेला नाही, जो केवळ डार्क मॅटरमुळेच असू शकतो. प्रयोगांनी WIMP विनाशाच्या संभाव्य दरावर कडक मर्यादा आणल्या आहेत. आपण अवकाशात डार्क मॅटर शोधण्याऐवजी तो प्रयोगशाळेत तयार करण्याचा प्रयत्न करतो. प्रयोगशाळेत? कसं? जगातील सर्वात शक्तिशाली कण प्रवेगकांमध्ये, जसं की स्वित्झर्लंडमधील सर्न येथील लार्ज हेड्रॉन कोलायडर LHC, आइन्स्टाईनच्या E=mc² सूत्रानुसार जर आपण प्रचंड ऊर्जा वापरून कण एकमेकांवर आदळले तर त्या ऊर्जेचं रूपांतर नवीन जड कणांमध्ये होऊ शकतं. म्हणजे LHC मध्ये प्रोटॉनच्या अतिउच्च ऊर्जेच्या टक्करींमध्ये डार्क मॅटर कण तयार होऊ शकतात. हो, जर डार्क मॅटर कण अस्तित्वात असतील आणि त्यांचं वस्तुमान LHCच्या ऊर्जा मर्यादेत असेल तर ते तिथे तयार होऊ शकतात. पण इथे एक मोठी अडचण आहे ना, जर डार्क मॅटर कण डिटेक्टरशी आंतरक्रियाच करत नसतील तर ते तयार झाले तरी आपल्याला कळणार कसं? ते तर डिटेक्टरमधून न दिसता निघून जातील. अगदी बरोबर. हेच यातलं सर्वात मोठं आव्हान आहे. आपण डार्क मॅटर कण थेट पाहू शकत नाही. त्यामुळे त्यांचं अस्तित्व अप्रत्यक्षपणे त्यांच्या परिणामांवरून शोधावं लागतं. ते कसं? मुख्य खूण म्हणजे गहाळ झालेला आडवा संवेग, मिसिंग ट्रान्सव्हर्स मोमेंटम, ज्याला अनेकदा MET किंवा PT मिस म्हणतात. हे काय आहे? बघा, LHC मध्ये प्रोटॉन बीमच्या दिशेने कण आदळतात. टक्कर होण्यापूर्वी बीमच्या दिशेला लंब असलेल्या ट्रान्सव्हर्स दिशेत एकूण संवेग 0 असतो. संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, टक्करीनंतर बाहेर पडणाऱ्या सर्व कणांचा मिळून एकूण आडवा संवेगसुद्धा 0च असायला हवा. ठीक आहे. आता डिटेक्टर टक्करीतून बाहेर पडणाऱ्या सर्व दृश्य कणांचा, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन, म्युऑन, फोटॉन, जेट्स चा आडवा संवेग मोजतो. जर या सर्व दृश्य कणांच्या आडव्या संवेगांची बेरीज केली आणि ती 0 आली नाही तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा की काहीतरी अदृश्य कण बाहेर पडले जे डिटेक्टरला दिसले नाहीत, पण ते त्यांच्यासोबत आडवा संवेग घेऊन गेले. एक्झॅक्टली. हा जो गहाळ झालेला आडवा संवेग आहे तो अदृश्य कणांच्या अस्तित्वाची खूण असू शकतो. हे अदृश्य कण डार्क मॅटरचे कण असू शकतात.
पण न्यूट्रिनो सुद्धा तर अदृश्य असतात आणि संवेग घेऊन जातात. मग फरक कसा ओळखायचा? हीच खरी अडचण आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये अनेक प्रक्रिया आहेत ज्यात न्यूट्रिनो तयार होतात, उदाहरणार्थ डब्ल्यू किंवा झेड बोसॉनचा क्षय. त्यामुळे मोठा गहाळ संवेग दिसला म्हणजे तो डार्क मॅटरमुळेच आहे असं लगेच म्हणता येत नाही. मग संशोधक काय शोधतात? ते अशा विशिष्ट प्रकारच्या घटना शोधतात ज्यात डार्क मॅटर तयार होण्याची शक्यता जास्त असेल आणि स्टँडर्ड मॉडेलची पार्श्वभूमी कमी असेल. उदाहरणार्थ, अशी घटना ज्यात एक किंवा अधिक दृश्य कण, जसं की एक जोरदार जेट किंवा एक फोटॉन किंवा WZ हिग्स बोसॉन, आणि सोबत खूप मोठा गहाळ संवेग एकाच वेळी दिसतो. याला मोनो एक्स सर्च म्हणतात. उदाहरणार्थ, मोनोजेट, मोनोफोटॉन. आणि LHC वरील आतापर्यंतच्या शोधांमध्ये काय आढळलं आहे? LHCने प्रचंड डेटा गोळा केला आहे आणि अनेक विश्लेषणं केली आहेत, पण अजूनपर्यंत स्टँडर्ड मॉडेलच्या अंदाजांपलीकडे जाणारा कोणताही लक्षणीय अतिरिक्त गहाळ संवेगाचा सिग्नल आढळलेला नाहीये. यामुळे अनेक साध्या सुपरसिनेट्रिक आणि इतर विम्प मॉडेल्सवर खूप कडक मर्यादा आली आहेत. म्हणजे तिन्ही मार्गांवर अजून ठोस यश मिळालेलं नाही. हो, हे खरंय. महत्वाचं म्हणजे या तिन्ही पद्धती, थेट शोध, अप्रत्यक्ष शोध आणि कोलायडर शोध, एकमेकांना पूरक आहेत. जर एका पद्धतीने सिग्नल दिसला तर तो दुसऱ्या पद्धतीने तपासता येतो. मात्र या एकत्रित आणि प्रचंड प्रयत्नांनंतरही डार्क मॅटर कणाचा ठोस पुरावा न मिळाल्याने, विशेषतः सुरुवातीला सर्वाधिक पसंतीच्या असलेल्या साध्या विम्प मॉडेल्सवर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यालाच विम्प संकट, विम्प क्रायसिस किंवा विम्प अंधारयुग, विम्प विंटर असं काहीतरी म्हणतात का? हो, काही लोक तसं म्हणतात. पण याचा अर्थ असा नाही की डार्क मॅटरच्या अस्तित्वावरील पुरावे कमी झाले आहेत. ते पुरावे गुरुत्वाकर्षणाचे अजूनही तितकेच भक्कम आहेत. उलट WIMPचा शोध लागण्यात आलेल्या अपयशामुळे आता नवीन सैद्धांतिक कल्पनांना आणि नवीन प्रकारच्या प्रयोगांना चालना मिळाली आहे. म्हणजे आता ॲक्सिऑन सारख्या पर्यायी उमेदवारांचा आणि इतर हलक्या किंवा वेगळ्या प्रकारे आंतरक्रिया करणाऱ्या डार्क मॅटर कणांचा शोध अधिक जोमाने सुरू झाला आहे. अगदी. शोध थांबलेला नाही, तो फक्त अधिक व्यापक आणि नाविन्यपूर्ण होत चालला आहे. आता इतके खगोलशास्त्रीय पुरावे असूनही कण सापडत नसल्यामुळे काही संशोधकांनी एक अगदी वेगळा विचार मांडलाय, नाही का? की कदाचित डार्क मॅटर वगैरे काही नसेलच आणि गुरुत्वाकर्षणाचे नियमच वैश्विक स्तरावर वेगळे असतील. हो, हा एक पर्यायी दृष्टिकोन आहे. आणि यातला सर्वात प्रमुख आणि प्रसिद्ध सिद्धांत म्हणजे MOND. MOND म्हणजे मॉडिफाईड न्यूटोनियन डायनॅमिक्स. बरोबर. हा सिद्धांत 1983 मध्ये इस्रायली भौतिकशास्त्रज्ञ मॉर्डेहाय मिलग्रोम यांनी मांडला. मॉन्ड नक्की काय म्हणतो? मिलग्रोम यांच्या म्हणण्यानुसार न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम F=gmr² हा जिथे गुरुत्वीय त्वरण ॲक्सेलरेशन जास्त आहे तिथे, उदाहरणार्थ आपल्या सूर्यमालेत, अगदी अचूक काम करतो. पण जिथे त्वरण खूप खूप कमी होतं, म्हणजे आकाशगंगांच्या बाहेरच्या भागांसारख्या ठिकाणी, तिथे हा नियम बदलतो. किती कमी त्वरण? काही विशिष्ट मर्यादा आहे का? हो, त्यांनी एक नवीन मूलभूत स्थिरांक प्रस्तावित केला, ज्याला A0 म्हणतात. त्याचं मूल्य खूप कमी आहे, सुमारे 1.2 × 10⁻⁻10 ms². मॉन्डनुसार जेव्हा त्वरण या A0 पेक्षा खूप कमी होतं, याला डीप मॉन्ड परिस्थिती म्हणतात, तेव्हा प्रभावी गुरुत्वाकर्षण बल न्यूटनच्या अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत होतं. म्हणजे गुरुत्वाकर्षण अंतरासोबत अपेक्षेपेक्षा हळू कमी होतं? हो, प्रभावीपणे तसंच होतं. मिलग्रोम यांनी हा बदल खास करून आकाशगंगांचे सपाट परिभ्रमण वक्र स्पष्ट करण्यासाठीच तयार केला होता. आणि गंमत म्हणजे तो ते डार्क मॅटरची गरज न भासवता करतो. अच्छा, म्हणजे मॉर्नचा उद्देशच डार्क मॅटरची गरज काढून टाकणे हा आहे. सुरुवातीला तरी तोच होता. मॉन्डनुसार आकाशगंगांच्या बाहेरच्या भागात तारे वेगात फिरतात, कारण तिथे गुरुत्वाकर्षणच मुळात जास्त मजबूत आहे. तिथे कोणताही अदृश्य वस्तुमान नाहीये. मग मॉन्डचे यश काय आहेत? त्याने काय काय स्पष्ट केलं आहे? मॉन्डचा सर्वात मोठं यश हे आकाशगंगांच्या पातळीवर आहे. तो नैसर्गिकरित्या आणि अगदी सहजपणे सपाट परिभ्रमण वक्र स्पष्ट करतो. त्यासाठी कोणतंही फाईन ट्युनिंग लागत नाही. आणखी काही? हो, तो टली फिशर संबंधाचं पण खूप चांगलं स्पष्टीकरण देतो. टली फिशर संबंध काय आहे?
हा एक निरीक्षणातून मिळालेला संबंध आहे जो सांगतो की सर्पिलाकार आकाशगंगेचं एकूण बेरियॉनिक वस्तुमान म्हणजे तारे आणि वायू तिच्या परिभ्रमण वेगाच्या 4थ्या घाताच्या प्रमाणात असतं. एम्बॅरियॉन्स प्रपोर्शनल V4. मॉन्ड हा संबंध थेट आणि नैसर्गिकरित्या उत्पन्न करतो, तर डार्क मॅटर मॉडेलमध्ये हा संबंध समजून घेण्यासाठी डार्क मॅटर आणि बॅरियॉनिक पदार्थ यांच्यातलं गुंतागुंतीचं जुसामन स्पील विचारात घ्यावं लागतं. म्हणजे आकाशगंगांच्या पातळीवर मॉन्ड प्रभावी वाटतोय, मग त्याला सार्वत्रिक मान्यता का नाही? त्याच्या मर्यादा काय आहेत? त्याच्या काही मोठ्या मर्यादा आहेत, विशेषतः आकाशगंगांपेक्षा मोठ्या प्रमाणांवर. जसं की आकाशगंगा समूहांमध्ये. हो, मॉन्ड आकाशगंगा समूहांमधली गहाळ वस्तुमानाची समस्या पूर्णपणे सोडवत नाही. जरी तो आवश्यक असलेल्या अतिरिक्त वस्तुमानाचं प्रमाण कमी करत असला तरी समूहांना एकत्र ठेवण्यासाठी अजूनही निरीक्षणातून दिसणाऱ्या बॅरियॉनिक वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाची म्हणजे काहीतरी अदृश्य वस्तुमानाची गरज भासतेच. काही जण म्हणतात की हे अदृश्य वस्तुमान कदाचित न्यूट्रिनो असू शकतं, पण ते पुरेसं आहे की नाही याबद्दल खात्री नाही. आणि सर्वात मोठी अडचण तुम्ही आधी सांगितली होती, बुलेट क्लस्टर. अगदी. मॉन्डसाठी बुलेट क्लस्टर्सचं स्पष्टीकरण देणं जवळजवळ अशक्य आहे, कारण तिथे आपण पाहिलं की गुरुत्वाकर्षणाचं केंद्र जे लेन्सिंगमुळे दिसतं आणि जिथे बहुतेक वस्तुमान आहे आणि बॅरियॉनिक पदार्थाचं केंद्र गरम वायू स्पष्टपणे वेगळं झालं आहे. आणि मॉन्ड गुरुत्वाकर्षण थेट बॅरियोनिक पदार्थाशी जोडत असल्यामुळे हे विभाजन कसं स्पष्ट करणार? बरोबर. मॉन्डनुसार जिथे बॅरियॉनिक पदार्थ आहे तिथेच गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जास्त असायला हवा. त्यामुळे हे विभाजन तो स्पष्ट करू शकत नाही. डार्क मॅटर मॉडेल मात्र हे सहज स्पष्ट करतं, कारण डार्क मॅटर टक्करविरहित आहे. याशिवाय अजून काही मर्यादा आहेत का MONDच्या? हो. मूळ मॉन्ड हा न्यूटनच्या नियमांवर आधारित होता, म्हणजे तो सापेक्षतावादी रिलेटिव्हिस्टिक नव्हता. त्यामुळे तो वैश्विक उत्क्रांती, गुरुत्वीय भिंगाचे अचूक परिणाम किंवा CMB मधील फरकांचे तपशीलवार वर्णन करू शकत नव्हता. त्याचे सापेक्षतावादी विस्तार विकसित केले गेले आहेत का? हो, TVS टेन्सर वेक्टर स्केलर ग्रॅव्हिटी सारखे काही सापेक्षतावादी मॉन्ड सिद्धांत मांडले गेले आहेत, पण त्यांना एकाच वेळी आकाशगंगा पातळीवरील यश टिकावून ठेवणं आणि मोठ्या वैश्विक निरीक्षणांशी जसं CMB, संरचना निर्मिती, सुसंगतता साधणं यात खूप अडचणी आल्या आहेत. ते सिद्धांत खूप गुंतागुंतीचे आहेत आणि त्यांनाही काही प्रमाणात डार्क घटक जसं की अतिरिक्त फील्ड्स वापरावे लागतात. म्हणजे MOND पूर्णपणे डार्क मॅटरला पर्याय म्हणून उभा राहू शकलेला नाही. सध्या तरी नाही. याच कारणांमुळे बहुतेक विश्वरचना शास्त्रज्ञ आणि कणभौतिक शास्त्रज्ञ डार्क मॅटरच्या कल्पनेला अधिक पसंती देतात, जरी त्याचा कण अजून सापडलेला नसला तरी. डार्क मॅटर मॉडेल लॅम्बडा CDM हे विविध प्रकारच्या आणि विविध प्रमाणांवरील निरीक्षणांना एकाच चौकटीत बसवण्यात MOND पेक्षा खूप जास्त यशस्वी ठरला आहे. तर आज आपण या सगळ्या चर्चेतून काय पाहिलं? एकीकडे डार्क मॅटरचे अस्तित्व सिद्ध करणारे खगोल भौतिकीय आणि वैश्विक पुरावे प्रचंड आणि खात्रीशीर वाटतात. हो, सपाट परिभ्रमण वक्रांपासून ते CMB आणि संरचना निर्मितीपर्यंत पुरावे खूपच सुसंगत आहेत. पण दुसरीकडे दशकांच्या अथक प्रयोगानंतरही त्याचा कण काही सापडलेला नाही. थेट शोध, अप्रत्यक्ष शोध, कोलायडर शोध सगळीकडे अजून तरी निराशाच आहे. ही तफावतच या क्षेत्राला सध्या इतकं रोचक आणि आव्हानात्मक बनवत आहे. हीच गोष्ट शास्त्रज्ञांना नवीन विचार करायला आणि नवीन प्रयोग करायला प्रवृत्त करत आहे. भविष्यातील संशोधनासाठी मग मुख्य अनुत्तरित प्रश्न कोणते आहेत? सगळ्यात मोठा प्रश्न अर्थातच हा आहे की डार्क मॅटरचं मूलभूत स्वरूप काय आहे. तो WIMP आहे, ॲक्सियॉन आहे की अजून काहीतरी तिसरंच आहे. तो सामान्य पदार्थाशी गुरुत्वाकर्षण सोडून इतर कोणत्या बलांनी अंतरक्रिया करतो का? अगदी क्षीणपणे का होईना? हो, ही पण एक शक्यता आहे. जर तसा असेल तर थेट शोधाच्या प्रयोगात तो सापडायला हवा. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लहान प्रमाणावर त्याचं वितरण कसं आहे. ते खरोखरच LCDM मॉडेलने वर्तवल्याप्रमाणे आहे की त्यात काही फरक आहेत? पण हा शोध थांबलेला नाहीये. उलट तो आता अधिक संवेदनशील आणि व्यापक होतोय असं दिसतंय. भविष्यातील प्रयोग आशादायक आहेत का? हो, नक्कीच. अनेक मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रयोग येऊ घातले आहेत. उदाहरणार्थ, वेरा सी रुबिन वेधशाळा लवकरच कार्यान्वित होईल. ती लाखो करोडो आकाशगंगांच्या गुरुत्वीय भिंगाचा अभ्यास करून डार्क मॅटरच्या वितरणाचे अभूतपूर्व असे नकाशे तयार करेल. चेरेनकोव्ह टेलिस्कोप ॲरे? हो, CTA जमिनीवरून गॅमा किरणांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष शोधाची संवेदनशीलता आजच्या प्रयोगांपेक्षा अनेक पटींनी वाढवेल. आणि थेट शोधाचं काय?
एल्झी आणि क्सिओनॉन सारख्या प्रयोगांचे उत्तराधिकारी, उदाहरणार्थ डार्विन नावाचा प्रस्तावित प्रयोग, WIMP शोधाला अजून खाली न्यूट्रिनो फ्लोअरपर्यंत पोहोचवतील. न्यूट्रिनो फ्लोअर म्हणजे काय? म्हणजे अशी संवेदनशीलता जिथे सूर्यामधून आणि वातावरणातून येणाऱ्या न्यूट्रिनोंची डिटेक्टरशी होणारी टक्कर इतकी जास्त असेल की ती WIMPच्या सिग्नलमध्ये व्यत्यय आणायला लागेल. त्यापुढे जाणं खूप कठीण होईल. आणि ऑक्सिऑनसाठी? ऑक्सिऑन आणि इतर हलक्या डार्क मॅटर कणांसाठी सुद्धा ADMX सारखे चालू असलेले प्रयोग आणि अनेक नवीन नाविन्यपूर्ण प्रायोगिक कल्पनावर काम सुरू आहे, जे विविध प्रकारच्या रेझोनंट कॅव्हिटीज किंवा क्वांटम सेन्सरचा वापर करतात. म्हणजे आशा सोडलेली नाहीये. अजिबात नाही. या सगळ्याचा अर्थ काय? डार्क मॅटरचा शोध हा केवळ एक खगोलशास्त्रीय गूढ उकलण्याचा प्रयत्न नाहीये. हा विश्वरचनाशास्त्र, कॉस्मॉलॉजी आणि कणभौतिकी, पार्टिकल फिजिक्स यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्याचं स्वरूप उलगडणं हे केवळ एका वैश्विक रहस्याचं उत्तर नसेल. तर ते कदाचित निसर्गाच्या मूलभूत नियमांवर, स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडील भौतिकशास्त्रावर आणि खुद्द विश्वाच्या उत्पत्ती आणि रचनेवर नवीन प्रकाश टाकेल. हा विज्ञानातल्या सर्वात मोठ्या अनुत्तरित प्रश्नांपैकी एक आहे. खरंच खूपच रोमांचक आणि तितकंच आव्हानात्मक क्षेत्र आहे हे. डार्क मॅटरच्या या अद्भुत आणि रहस्यमय जगात आजच्या या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? आपण म्हणालो की डार्क मॅटर सामान्य पदार्थाशी आणि स्वतःशीही अत्यंत क्षीणपणे आंतरक्रिया करतो. पण काय असं असेल की डार्क मॅटरचं स्वतःचं एक जग असेल, ज्यात त्याचे स्वतःचे कण आणि त्यांच्यात काम करणारी एक अज्ञात डार्क फोर्स असेल? जसं आपलं जग विद्युत चुंबकीय बलाने बांधलेलं आहे, तसं त्यांचंही काहीतरी असेल. म्हणजे डार्क मॅटर स्वतःमध्येच गुंतागुंतीचा असू शकतो. हो, आणि कदाचित या डार्क फोर्समुळे डार्क मॅटरच्या प्रभामंडळात अशा काही अंतर्गत रचना किंवा उपरचना तयार होत असतील ज्यांची आपण आज कल्पनाही केली नाही. आणि कदाचित यामुळेच आपल्याला लॅम्डा CDM मॉडेलमध्ये काही लहान प्रमाणावरील विसंगती दिसतात, त्यांचं स्पष्टीकरण मिळू शकेल. मूळ मॉडेलला न नाकारता. वा, हा तर अजून एक नवीनच पैलू झाला. विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच.